स्वप्न मोठी असावीत आणि ती सत्यात उतरवण्याची जिद्दही मोठी असावी, ही शिकवण देणारे आणि अटकेपार मराठी साम्राज्याची पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज शिवजयंतीनिमित्त टाइम्स डिजिटलकडून मानाचा मुजरा। कोकण आणि छत्रपतींचं नातं नक्की काय होतं? शिवाजी महाराजांनी कोकणात किती किल्ले बांधले? महाराजांच्या आरमाराची भिस्त कोकणाने कशी राखली? या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व आपण जपलं आहे का? या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या टाइम्स डिजिटलच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी विभा। टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा नेहमीच अस्थिर राजकीय व्यवस्थेच्या छायेखाली होता। एकाच राजवटीने संपूर्ण किनारपट्टीवर सत्ता गाजवलेले प्रसंग फारच दुर्मिळ आहेत। कोकण किनारपट्टीचं स्थान हे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होतं। युरोप आणि अरबी द्वीपकल्पातून येणारी जहाजं इथं थांबायची आणि येथूनच माल बाजारपेठांमध्ये पोहोचवला जायचा। यामुळेच व्यापारी बंदरं कोकणामध्ये खूप विकसित झाली। शिवाजी महाराजांनी याच कोकणाचा अथांग समुद्रावरती आपलं राज्य केलं आणि याच समुद्र किनाऱ्यावर आपलं आरमार स्थापन केलं। हे आरमार केवळ शत्रूला नामोहरम करण्यासाठी नव्हतं, तर सागरी व्यापारामार्फतच स्वराज्याची आर्थिक बाजू मजबूत करणारं हे आरमार म्हणजे स्वतंत्र राज्याचा एक भागच होता। ज्याच्याजवळ आरमार आहे त्याचा समुद्र, त्याकरता आरमार सशक्त आणि निर्भीड करावं अशी महाराजांची भूमिका होती। समुद्रातील बेटावरील आणि किनाऱ्यावरील किल्ले संरक्षण देत असत। किनारपट्टीवर विजयदुर्ग हे मुख्य बंदर होतं। मराठा पूर्व कालखंडापासून या बंदरावर परदेशी आणि देशी व्यापारी यांचा व्यापार चालत असे। इथं महाराजांचा राबताही होता, त्यामुळे समुद्राच्या किनारी भागात असलेल्या या बंदराला संरक्षण देण्यासाठी किल्ल्यांची योजना करण्यात आली आणि यासाठीच खंदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग यासारखे मजबूत किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले। या किल्ल्यांनी समुद्रात वावरणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्याचं काम केलं, तर सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षणही केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या जलदुर्गांची आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाली आहे। सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खंदेरी हे केवळ किल्ले नसून स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभारलेले समुद्रातील अभेद्य बुरुज होते। या जलदुर्गांनी केवळ सागरी आक्रमणांना परतवून नाही लावलं, तर देशी आणि परदेशी व्यापार साखळीचा हे पाया होते। आजही आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा महाराजांचं अस्तित्व, इतिहास पुन्हा सजीव झाल्यासारखा भास होतो। पुतळे उभे राहतील, मात्र महाराजांच्या पावलांनी पावन झालेली ही स्मृतिस्थळं जपण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।